विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे। महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुक असले तरी माजी आमदार के.पी. पाटील यांचे पारडे जड असून त्यांनाच उमेदवारी निश्चित आहे। महाविकास आघाडीतील चिन्ह कोणतेही असू दे, ताकदीने निवडणूक लढवू असा निर्धार के.पी. पाटील यांच्यासह त्यांच्या गटाने केला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून जागा वाटपही जवळपास निश्चित झाले आहे। 100 जागा काँग्रेस, 100 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर 84 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहेत। राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार के.पी. पाटील हेच निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे। महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून ते लढणार याचा निर्णय मात्र प्रलंबित आहे। येत्या आठवड्याभरात यावरही शिक्कामोर्तब होणार आहे। के.पी. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि 2 वेळा आमदार म्हणून निवडूनही गेलेले होते। त्यांनी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही स्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत असे जाहीर केले आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पर्याय त्यांनी ठेवले आहेत। सध्या तरी के.पी. पाटील यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाव निश्चित समजलं जात आहे। त्यांच्याकडे बिद्री साखर कारखान्याची सत्ता आहे। ते 2 वेळा आमदार बनलेले आहेत। त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे असा विचार महाविकास आघाडीकडून केला जातो आहे। राधानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाईल अशी चर्चा आहे। त्यामुळे जागा कोणाला हे निश्चित झाल्यानंतरच के.पी. पाटील यांचा पक्ष ठरणार आहे। पण के.पी. पाटील हेच महाविकास आघाडीचे राधानगरीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे। त्या दृष्टीने के.पी. पाटील यांनी तयारीही सुरू केली आहे। के.पी. पाटील यांनी जनसंवाद कार्यकर्ता मेळावा घेत विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।